सो हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. स्वागत आहे तुमचं खानदेशी पियूच्या ब्लॉगमध्ये. या बिया खायला या बघा या या सूर्यफुलाच्या बिया आपल्या गावाकडे भेटतात. शिरपूरवरून घेऊन आली होती मी शिरपूरला गेली का नेहमी घेऊन येते या बिया. छान लागतात खायला ना. इकडे भेटत नाही, ते गावाकडेच भेटतात ना आपल्या इथे. आज मला देऊळ बंद 2चं प्रमोशन आलं होतं. तर आता मिस्टरांना घेऊन जाते पिक्चर आहे की नाही बघायला, कारण की ते पोस्टर म्हणजे जो पोस्टर लावलेला असतो ना तिथे दाखवून प्रमोशन करायला लागतं. मग आता थिएटरमध्ये मी जाऊन बघते मिस्टर आलेत का त्यांच्यासोबत. तर इथे आम्ही देऊळ बंद मूवीचं पोस्टर बघायला गेलो होतो, पण ते काही थिएटरमध्ये भेटलं नाही. मग म्हटलं जाऊ दे, आता घरी आल्यावरच प्रमोशन घरूनच करूया. सध्या महाराष्ट्रात जिथे तिथे या चित्रपटाची चर्चा सुरू आहे आणि त्यामागची कारणंही तेवढीच खास आहे. सर्वात आधी म्हणजे देऊळ बंद 2ची 100 कोटीकडे दमदार वाटचाल सुरू आहे आणि खरं सांगायचं तर हा चित्रपट आता फिक्स 100 कोटी कमावणार. आणि विशेष गोष्ट म्हणजे कोणत्याही मोठ्या बॅकअप स्टुडिओ शिवाय प्रवीण तळडे सरांनी हे करून दाखवलंय आणि यालाच म्हणतात तळडे पॅटर्न. चित्रपटाचे निर्माते श्री कैलास वाणी यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे आणि हे खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. मी तर हा चित्रपट बघितला आहे आणि अतिशय छान असा हा चित्रपट आहे, तर तुम्ही पण नक्की हा चित्रपट बघा. अशा प्रकारे मी देऊळ बंदचं प्रमोशन केलं आणि नंतर मी इथे आली होती मच्छी घ्यायला. आमच्या इथे बसतात ते मच्छीवाले. मी म्हटलं आहे का बघू, मग भेटली मला तिथे वाम भेटली, तर आता वाम घेते. हेच द्या काळीवाले. तुम्ही जे कोल्ही करून मच्छी घेता ना ती येत नाही ना. आता होईल सगळी एक दीड महिने सगळी मच्छी चालू होणार आता. त्यानंतर आमच्या सोसायटी तिथे गॅसची पाईपलाईन आलेली आहे, तेच बसवायला ते माणसं घरी आले होते. गॅस पाईपलाईन बसवायचं काम चालू आहे. सगळं आवरून बसली होती मी. हे माणसं येऊन परत आता तोडफोड करायला लागले. सगळा पसारा करून ठेवलाय घरामध्ये. हे बघा, असं गॅसचं कनेक्शन जोडलंय त्यांनी. पाईपलाईन लावलेली आहे इथून गॅसपर्यंत. आता जोडणार कधी काय माहिती. नुसतं पॉपकॉर्न बनवायचं काम चाललंय. मूवी बघायची. कुठली मूवी लागली? राजा शिवाजी. हा, राजा शिवाजी. हा, त्याच्यासाठी पॉपकॉर्न खायला. वा, बनव. हॅलो गाईज. हॅलो गाईज. श्री पण आला पॉपकॉर्न खायला आता. मला पण पाहिजे. ओके, बनव पटकन. तोपर्यंत श्री मूवी लाव. होत आहे माय पडदा बिडदा बंद आहे. तयारी चालू आहे. मूवी सगळा घरात अंधार करून ठेवलाय. वा, दर घे. दर रे श्री. नंतर इथे मी पार्लरमध्ये केस कट करायला आली होती. तीच हेअरस्टाईल करून मला बोर झालं होतं, त्यामुळे म्हटलं काहीतरी नवीन करूया म्हणून मी फ्रंट केस कापायला आलेली. म्हटलं आता बघू कसे वाटतात कापून. कापून तर आली. नवीन असल्यामुळे थोडं ऑड वाटतंय ते मला. नंतर होईल ठीक.
नंतर इथे संध्याकाळी मस्त पाऊस चालू होता, पोरं पावसात भिजत होते, मी त्यांचं शूटिंग काढत होती आणि त्यांना बघून मलाही असं वाटत होतं की पावसामध्ये भिजावं. विचार करत होती मी जाऊ की नको म्हटलं, पण नंतर म्हटलं जाऊ दे, जाऊया आपण पण. आणि नंतर मी पण मग पावसात भिजायला गेली. खूप सुंदर असं वातावरण होतं पावसाचं, खूप छान वाटत होतं. मग म्हटलं जाऊ दे, थोडंफार आपण पण भिजावं. पोरांची मस्ती चालली होती इथे पावसामध्ये भिजून. नंतर मग काय आजारीच पडणार आहेत ते, ऐकत नाही पण सांगितलेलं. पोरांचं बघून मी पण आली इथे पावसात भिजायला, एन्जॉय करायला. थोडं काहीतरी माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून व्हिडिओ व्यवस्थित काही शूट झालेला नाही आहे. तो खूप स्लो मोशनमध्ये शूट झाला, कारण पाऊस पडत होता. मला काही दिसलं नाही एवढं व्हिडिओमध्ये काय चाललं आहे काय नाही. जसं आलं तसं शूट केलं. पण खूप मजा मस्ती केली आम्ही पावसामध्ये. सोसायटीमध्ये तर मी एकटीच भिजत होती पावसात आणि बाकीचे वरून बघत होते हिचं काय चाललं आहे म्हणून. पण जाऊ दे म्हटलं, लोकांकडे काय लक्ष द्यायचं. लोकांकडे लक्ष दिलं ना, लोक पायी पण नाही चालू देत आणि घोड्यावर बी नाही बसू देत, अशी गत आहे लोकांची. त्यामुळे मी कोणाकडेच लक्ष देत नाही आणि मला जो एन्जॉय करायचा आहे तो मी करते. तर लहान मुलांबरोबर मी पण आता इथे एन्जॉय केलेला आहे मस्त. म्हटलं जाऊ दे, आपण पाळण्या बिण्यांवर बसूया. इकडे फेऱ्या मारते आहे. एवढा मस्त शूट केला होता मी व्हिडिओ. तो स्लो मोशनमध्ये चालला गेला, मला माहितीच नाही. किती छान काढला होता. मी म्हटलं पावसाची व्हिडिओ काढू आणि हा असा पचका झालेला आहे माझा इथे. कसा तरी तो व्हिडिओ निघाला आहे. थोडंफार त्याचं शूटिंग मी केलेलं आहे, पण खूप सुंदर मी व्हिडिओ काढले होते. पण काय करणार, त्या पावसामुळे मला काही दिसलंच नाही आणि झाले ते कसे बसे शूट. तुम्ही पण समजून घ्या. आणि नंतर पावसात भिजून मला खूप कंटाळा आला होता, त्यामुळे माझी काही स्वयंपाक करायची इच्छा नव्हती. म्हणून मी मिस्टरांना सांगितलं की तुम्ही बाहेरून पार्सल घेऊन या. मग त्यांनी बिर्याणी, चिकनचा रस्सा आणि काय आणलं आहे, रोटी वगैरे असं त्यांनी आणलं होतं. तर असं मी आजच्या दिवसामध्ये काय काय केलं ते सगळं मी या व्हिडिओमध्ये शूट केलं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. बाय बाय.